नावाला धन्यवाद, सर्वांचे आभार मानतो. आता आपण रोमकरासपत्राचं 13वा अध्याय 14वा वचन आपण वाचूया. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगते, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि ध्येय वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. वाचलेलं वचन देव बाबा आशीर्वादित करू. या ठिकाणी आपण बघूया की परिधान करणं म्हणजे घालणे, नेसणे, चढवणे, आवरण चढवणे. तर प्रभू येशू ख्रिस्ताला जणू काय आपण आमच्या अंगावरती घेतलेलं आहे, त्याला नेसलेलं आहे. आता लोकांना आम्ही दिसत नाही, तर आमच्यातील आवरण कवच जे आम्ही नेसलेले आहे ते दिसते, कारण आम्ही ते परिधान केलेले आहे. मग आता आमच्या जीवनातून प्रभू येशूचे प्रेम, स्वभाव आणि त्याचे जीवन दिसले पाहिजे. येशू ख्रिस्त जसा स्वर्गीय देवाच्या आज्ञेत होता, तसे आम्ही देखील स्वर्गीय पितेच्या आज्ञेत असलं पाहिजे. कारण आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. आता आमचा ध्येय हा आमचा नाही, तर आता तो वासनेचा नाही, तर तो फक्त प्रभूचे कार्य करण्यासाठी आहे. आमचा ध्येय देवाचे गौरव करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. प्रियनो, आपण आमच्या शरीराच्या द्वारे फक्त परमेश्वराचे गौरव करूया. रोम 12:1 आणि 2 वचनाच्या द्वारे अधिक पाहायला मिळते. ते म्हणजे आमचे शरीर हे पवित्र आहे, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित करायचे आहे. हीच आपली आत्मिक सेवा आहे. म्हणून प्रियजन व देवाचे गौरव करणारे बनूया, त्याच्यासाठी समर्पण करूया, गौरवी सेवेत पुढे वाढूया. तर आता आम्ही दिसणार नाही, तर आमच्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. वाचलेले वचन मार्ग दाखवणारे, आशीर्वाद देणारे तुम्हाला आवडले तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.